या कवी संमेलनाचे उद्घाटक आदरणीय प्रल्हाद बोरबाड सरांना विनंती करतो आणि एक कविता सादर करण्यासाठी विनंती करतो आदरणीय बोरबाड सर। सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित 81व्या काव्य पौर्णिमेच्या निमित्ताने त्याचबरोबर तासणी पौर्णिमा होळी या सणाचं औचित्य साधून परंपरागत असणारा हार सर्वांना देऊन एक कोकणवार सरांचं वेगळं वैशिष्ट्य असणारं स्वागत आहे। या कवी संमेलनानिमित्त या कवी संमेलनाचे अध्यक्ष डोंगरे सर, अमृतनजी वाघमारे सर, इंगळे सर, सर्व उपस्थित प्रतिष्ठित असणारे कवी, साहित्यिक, पत्रकार बंधू भगिनींनो, मी सप्तरंगी साहित्य मंडळापासून वेगळा नाही। प्रमुख पाहुणे आता योगायोगानं काहीतरी एक आपलं औपचारिकता म्हणून हा भाग झाला, परंतु मागच्या वेळेस कोजागिरी पौर्णिमा जी होती त्या पौर्णिमेला 75वी काव्य पौर्णिमा होती, त्या पौर्णिमेचा मी अध्यक्ष होतो। मला हा बहुमान दिला या मंडळाने, त्याबद्दल मी या मंडळाचं एक ऋण व्यक्त करतो। त्याचबरोबर या ठिकाणी आता ही जी होळीच्या निमित्तानं होणारी काव्य पौर्णिमा आहे, ही तिसरी काव्य पौर्णिमा आहे की त्या काव्य पौर्णिमेला मी हजर आहे, म्हणून मी सप्तरंगी मंडळाचा एक सदस्य आहे। प्रमुख पाहुणा जरी म्हटलं असलं आज तरी, आणि आता ते अध्यक्षांना जे काही त्यांचं मनोगत व्यक्त केलं की मंडळ स्थापन करण्यामागची भूमिका आणि समाजामध्ये आलेल्या अडचणी त्यांचा बोलताना एक भाग होता, आमचे कोणी दुश्मन नाहीत, आम्ही कोणाचा विरोध करणार नाही, पण आमचं एक आम्हाला स्टेज निर्माण करावं म्हणून आमची एक चळवळ आहे। सर, अशाच पद्धतीनं निकोप चळवळ जर झाली तर निश्चितपणानं आपलाही सन्मान होतो आणि कोणासोबत वैरही होत नाही असं मला या ठिकाणी वाटलं। या कवी संमेलनाचं उद्घाटन अध्यक्षानं त्याचबरोबर आयोजकांना कविता म्हणून सादर केलेलं आहेच। मला 2 शब्द बोलण्यासाठी सांगितले होते, परंतु जास्त वेळ न घेता मी माझी कविता सादर करतो। सरांनी बाल कविता म्हणली होती फुलपाखरावरची, तर फुलपाखरासारखाच जसं बाळाचं रूप असते, छोटासा बाळ किंवा तरुण असणारा तरुण, त्याला आपण वयस्कर माणूस झाला की तरुणाला सुद्धा बाळ म्हणतो आपलेपणानं, त्या पद्धतीनं बाळ असा शब्द वापरला आहे। कवितेचं नाव आहे स्वयंदीप हो। उठ बाळा उठ, उठ बाळा उठ, तू शोध आतला प्रकाश, भरारी तर घे तुला खुले सारे आकाश। उठ बाळा उठ, तू शोध आतला प्रकाश, भरारी तर घे तुला खुले सारे आकाश। जरी नसेल तुझ्यामध्ये सूर्यासारखी चमक, जरी नसेल तुझ्यामध्ये सूर्यासारखी चमक, काजव्यासम चमकून तू दाखव तुझ्यातील धमक, काजव्यासम चमकून तू दाखव तुझ्यातील धमक। जर असते स्वयंप्रकाशित लुकलुकणारे तारे, जर असते स्वयंप्रकाशित लुकलुकणारे तारे, बदलले असते जीवन आणि जगण्याचे नियम सारे, बदलले असते जीवन आणि जगण्याचे नियम सारे। तू स्वयंदीप हो असा, तू स्वयंदीप हो असा, उजळावा असमंत सारा, तू स्वयंदीप हो असा, उजळावा असमंत सारा। अंधारात चातपणाऱ्यांना मिळावा प्रकाश किनारा, अंधारात चातपणाऱ्यांना मिळावा प्रकाश किनारा, मिळावा प्रकाश किनारा। धन्यवाद सर। अतिशय छोटी पण अतिशय मार्मिक कविता या ठिकाणी सादर केली आहे। धन्यवाद सर।